आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबईतील 539 भाजपचे पदाधिकारी आपला राजीनामा घेऊन भाजप कार्यालयात। नरेश मस्के यांच्या उमेदवारीला विरोध करत संजीव नाईक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। मी जात नाही तर व्यक्ती पाहिली, मात्र मला 5 वर्ष घरी बसवल्याची पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली खंत। इज्जत आणि स्वाभिमान गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाने दिलेला आहे असं म्हणत मी कोणाचीही चहा पिऊन मिंदी नाही असाही लगावला टोला। सांगली लोकसभेच्या जागेवर चर्चा न करताच निर्णय झाला। सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्हालाही बातम्यांमधून समजलं, शरद पवारांचं वक्तव्य। सांगलीत भाजपचे 2 उमेदवार, एक काका आणि एक दादा, संजय राऊतांचा विशाल पाटलांना टोला। 2 उमेदवारांसाठी काल योगी आले होते, उद्या भोगी येतील। योगी आदित्यनाथ यांच्या सभेवर राऊतांची टीका। निवडणूक आयोगाला मतदानाची आकडेवारी जाहीर करायला 11 दिवस का लागले? टक्केवारीमध्ये तफावत, वाढलेलं मतदान कुणी केलं? संजय राऊतांकडून आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंडे आणि विखे परिवाराला शरद पवारांनी कायम त्रास दिला। वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून पवारांकडून त्रास। सुजय विखेंचा शरद पवारांवर आरोप। संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, पण त्यांच्याकडून या विधानाची अपेक्षा नव्हती। घटना बदलता येत नाही, घटनेत वेळोवेळी दुरुस्ती होते। संभाजीराजेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। साताऱ्यातील काँग्रेसचा फार मोठा नेता भाजपच्या वाटेवर, त्या नेत्याला राज्यपाल व्हायचंय, प्रकाश आंबेडकर यांचा दावा। प्रकाश आंबेडकर पुड्या सोडत असतात, यापूर्वीही त्यांनी पुड्या सोडल्या। प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर वडेट्टीवारांचा खोचक टोला। पुढे उघडल्यावर समजेल पुढे काय, असाही टोला।